नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपले सारथी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक या लेक्चर सिरीज मध्ये विविध समाजसुधारकांविषयी माहिती बघणार आहोत। तर या लेक्चर मध्ये आपण थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। तर आपण आमच्या सारथी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि या लेक्चरच्या नोट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रहो, चला पाहूया थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माहिती। तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये धनकवडी पुणे येथे झाला। तर महात्मा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये पुणे येथे झाला। तर त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये पुणे येथे झाला। त्यांना एकूण 63 वर्ष आयुष्य लाभले। महात्मा फुले यांना एकूण 63 वर्ष आयुष्य लाभले। तर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण हे होते। तर महात्मा फुले यांचे पूर्वज कटगुण या गावचे रहिवासी होते। तर महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव शेटीबा फुले तर आईचे नाव चिमणाबाई असे होते। वडिलांचे नाव गोविंदराव शेटीबा फुले आणि आईचे नाव चिमणाबाई होते। महात्मा फुले यांचे पणजोबा म्हणजे शेटीबा गोरे हे कटगुण गावचे चौगुला होते। महात्मा फुले यांचे आजोबा शेटीबा गोरे हे कटगुण गावचे चौगुला होते। चौगुला म्हणजे काय तर गावचा पाटील आणि कुलकर्णी यांना मदत करणाऱ्या 12 बलुतेदारांपैकी एक असे हे चौगुला पद होते। तर शेटीबा पुढे पुणे येथे स्थलांतरित झाले व ते पेशव्यांना फुले आणि फुलाच्या वस्तू पुरवू लागले। शेटीबा हे कटगुण मधून पुणे येथे स्थलांतरित झाले आणि पेशव्यांना फुले आणि फुलाच्या वस्तू पुरवू लागले। त्यामुळे त्यांना लोक फुले या आडनावाने संबोधू लागले। त्यामुळे त्यांना गोरे हे नाव जाऊन फुले नावाने लोक संबोधू लागले। तर 1828 मध्ये ज्योतिबा 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचेच म्हणजेच चिमणाबाईंचे निधन झाले। ज्योतिबा वयाचे 1 वर्ष असताना त्यांच्या आईचे म्हणजे चिमणाबाईंचे निधन झाले। त्यानंतर ज्योतिबांची आत्या म्हणजे गोविंदराव यांची मांडलेली बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांनी त्यांचा सांभाळ केला। तर सगुणाबाई क्षीरसागर ही गोविंदराव फुले यांची मानलेली बहीण होती, म्हणजे ज्योतिबा फुले यांची आत्या होती। त्यांनी ज्योतिबांच्या आईचे निधन झाल्यानंतर ज्योतिबांचा सांभाळ केला। तर 1833 ते 1836 मध्ये ज्योतिबा यांचे प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत झाले। तर ज्योतिबांचे प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत झाले। तर 1840 मध्ये ज्योतिबा यांचे विवाह नागाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला। तर सावित्रीबाई यांच्याशी विवाह त्यांचा 1840 मध्ये झाला। तर विवाहावेळी ज्योतिबांचे वय 13 वर्ष तसेच सावित्रीबाई यांचे वय 9 वर्ष इतके होते। तर 1840 रोजी ज्योतिबांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला। त्यावेळी ज्योतिबांचे वय 13 वर्ष तसेच सावित्रीबाई फुले यांचे वय अवघे 9 वर्ष होते। विद्यार्थी मित्रो, आता आपण पुढे पाहूया उर्दू शिक्षक गफ्फार बेग मुन्शी आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लिजिट साहेब यांनी गोविंदराव फुले यांना दिलेल्या सल्ल्यानुसार ज्योतिबांच्या शिक्षणाचा खरा प्रारंभ झाला। उर्दू शिक्षक गफ्फार बेग मुन्शी आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लिजिट साहेब यांनी गोविंदराव फुले यांना ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाविषयी प्रोत्साहन दिले। त्यामुळेच ज्योतिबा फुले यांचा शिक्षणास खरा प्रारंभ झाला। या 2 व्यक्तींनी गोविंदराव फुले यांना प्रोत्साहन दिल्यामुळेच ज्योतिबांचे पुढील शिक्षण होऊ शकले। तर 1841 ते 1887 मध्ये ज्योतिराव फुले यांचे माध्यमिक शिक्षण चर्च ऑफ स्कॉटलँड मिशनने चालवलेल्या शाळेत झाले। तर चर्च ऑफ स्कॉटलँडने चालवलेल्या शाळेत ज्योतिबा फुले यांचे 1841 ते 1847 मध्ये माध्यमिक शिक्षण झाले। यावेळी या शाळेचे प्राचार्य होते प्रोफेसर स्टीव्हन्सन। तर चर्च ऑफ स्कॉटलँड मिशनने चालवलेल्या शाळेचे प्राध्यापक होते
प्रोफेसर स्टीव्हन्सन. तर सदाशिव गोवंडे, मोर विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे तिघे ब्राह्मण फुलेंचे अगदी जिवलग मित्र होते. फुले यांच्यावर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला होता याविषयी आता आपण माहिती घेऊ. तर युरोपियन लेखक थॉमस पेन यांच्या जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, राईट्स ऑफ मॅन, एज ऑफ रिझन या पुस्तकांचा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रभाव पडला होता. तर थॉमस पेन यांच्या कोणकोणत्या पुस्तकांचा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रभाव पडला होता, तर जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, राईट्स ऑफ मॅन, एज ऑफ रिझन या पुस्तकांचा ज्योतिबांच्यावर प्रभाव पडला होता. तर याच काळात छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम व मार्टिन ल्युथर यांचे चरित्र वाचून त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. तर ज्योतिबा फुले यांना छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम आणि मार्टिन ल्युथर यांचे चरित्र वाचून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली होती. तर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाविषयी आता आपण माहिती घेऊ. तर सर्व प्रकारच्या गुलामगिरीचे निषेध, मानवाची प्रतिष्ठा आणि व्यक्ती स्वातंत्र्य हा त्रिसूत्री सिद्धांत पेनने या पुस्तकात मांडला होता. तर कोणता त्रिसूत्री सिद्धांत? तर सर्व प्रकारच्या गुलामगिरीचा निषेध, मानवाची प्रतिष्ठा आणि व्यक्ती स्वातंत्र्य हा त्रिसूत्री सिद्धांत थॉमस पेनने या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकात मांडला होता. तर सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात ज्योतिबांनी सत्याचे वर्तन करण्याचे जे 33 नियम सांगितलेले आहेत ते थॉमस पेन याच्या मानवी हक्कासंबंधी विचारावर आधारले होते. तर ज्योतिबांच्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातील जे सत्याचे वर्तन करण्याचे 33 नियम आहेत ते थॉमस पेन यांच्या मानवी हक्कच्या विचारावर आधारलेले होते. तर विद्यार्थी मित्र हो, लहुजी बुवा साळवे या अस्पृश्य समाजातील व्यक्तीकडून महात्मा फुले यांनी नेमबाजी व दानपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तसेच त्यांच्याकडून त्यांनी क्रांतिकारी विचार सुद्धा घेतले होते. लहुजी बुवा साळवे यांनी त्यांना नेमबाजी आणि दानपट्टा शिकवले होते. तसेच महात्मा फुले यांनी त्यांच्याकडून क्रांतिकारी विचार घेतले होते. पुढे पाहूया 1847 मध्ये ज्योतिबांच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या 2 महत्वाच्या घटना घडल्या. तर पहिली घटना होती ब्राह्मण मित्राच्या वरातीतील अपमान. ज्योतिबा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या वरातीत सहभागी झाल्यानंतर त्यांना तेथून अस्पृश्य म्हणून हाकलून देण्यात आले होते. तर दुसरी घटना आहे वयाच्या 9व्या वर्षी विधवा झालेल्या गुरुकन्येचे केलेले केशवपन. तर त्यांच्या गुरुच्या कन्येचे वयाच्या 9व्या वर्षी विधवा झाल्यामुळे केशवपन केले होते. तर या 2 घटनेचा महात्मा फुलेंच्या मनावर खूप परिणाम झाला होता. तर या 2 घटनेमुळे ज्योतिबा समाज सुधारणेकडे वळले होते. तर पुढे 3 ऑगस्ट 1848 मध्ये पुण्यातील बुधवारपेठ येथील भेडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा म्हणजेच नेटिव्ह फिमेल स्कूल सुरू करण्यात आली. ही शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली होती. तर 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवारपेठ येथील भेडेवाड्यात नेटिव्ह फिमेल स्कूल ही मुलींची भारतातील पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली होती. तर यासाठी त्यांनी अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या प्राचार्य मिस फरार यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. तर अहमदनगर स्कूलच्या प्राचार्य मिस फरार यांच्याकडून या शाळेसाठी महात्मा फुले यांनी प्रेरणा घेतली होती. तर पहिल्या दिवशी या शाळेत 6 मुली उपस्थित होत्या. तर या मुलींची नावे आता आपण पाहूया. यामध्ये अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार आणि जना कार्डिले या मुलींचा समावेश होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत पहिल्या दिवशी 6 मुली उपस्थित होत्या. तर विद्यार्थी मित्र, शूद्रादिशूद्र तसेच मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्यामुळे महात्मा फुले यांना बराच सामाजिक त्रास सहन करावा लागला. तर त्यामुळे फुले दाम्पत्यांना गृहत्याग सुद्धा करावा लागला होता. तर सामाजिक दबावामुळे महात्मा फुले यांना त्यांचे वडील गोविंदराव फुले यांनी घराबाहेर पडण्यास सांगितले होते. या दरम्यान उस्मान शेख यांनी आपल्या पुणे येथील
गंजपेठेतील वाड्यात महात्मा फुलेंना राहण्यास जागा दिली होती। पुढे मुलींची पहिली शाळा बंद पडल्यानंतर त्यांनी 3 जुलै 1851 रोजी चिपळूणकर वाड्यात मुलींची दुसरी शाळा चालू केली। तर 3 जुलै 1851 रोजी चिपळूणकर वाड्यात महात्मा फुले यांनी मुलींची दुसरी शाळा चालू केली। तर 19 मे 1852 रोजी वेताळपेठ येथे अस्पृश्यांसाठी त्यांनी शाळा चालू केली। तर 19 मे 1852 रोजी त्यांनी वेताळपेठ येथे अस्पृश्यांसाठी पहिलीच शाळा चालू केली। तर या शाळेत धुराजी अप्पाजी चांभार आणि गणू शिवाजी मांग हे 2 दलित शिक्षक अध्यापनासाठी ठेवले होते। त्यांनी या अस्पृश्यांच्या शाळेत धुराजी अप्पाजी चांभार, गणू शिवाजी मांग हे 2 दलित शिक्षक अध्यापनासाठी ठेवले होते। तर 1848 ते 1852 या 4 वर्षात महात्मा फुले यांनी एकूण 18 शाळा चालू केल्या होत्या। तर 1848 ते 1852 या काळात महात्मा फुले यांनी एकूण 18 शाळा चालू केल्या होत्या। तर 1848 मध्ये 6 मुलींपासून सुरू झालेली शाळा 1853 पर्यंत 240 मुली या शाळेतून शिकून बाहेर पडल्या। तर 1848 रोजी जेव्हा महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा चालू केली त्यामध्ये पहिल्या दिवशी 6 मुले होत्या। तर या शाळेमधून 1853 रोजी एकूण 240 मुली बाहेर पडल्या। तर या शाळेच्या नियामक मंडळाचे सदस्य कोण होते ते आता आपण पाहूया। महात्मा फुले यांनी एकूण 18 शाळा चालू केल्या, त्या शाळेच्या नियामक मंडळाचे सदस्य कोण होते तर जगन्नाथ सदाशिव, केशव शिवराम भावळकर उर्फ मांडे आणि अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे हे 3 लोक या नियामक मंडळाचे सदस्य होते। ते शाळेवर नियंत्रण ठेवत होते। तर जगन्नाथ सदाशिव, केशव शिवराव भावळकर उर्फ मांडे आणि अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे हे 3 लोक नियामक मंडळाचे सदस्य होते। तर विद्यार्थी मित्रो, महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या शाळेमध्ये त्यांना काही सहकार्यांनी मदत केली होती, त्यांची नावे आता पाहूया। तर महात्मा फुले यांना शाळेच्या स्थापनेत पुढील सहकार्यांनी मदत केली होती। तर यामध्ये आहेत सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे आणि विनायक बापूजी भांडारकर या सहकार्यांनी त्यांना त्यांच्या शाळेच्या स्थापनेमध्ये मदत केली होती। तसेच या शाळेंना बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य सर अस्किर्न पॅरी यांचे आर्थिक सहकार्य लाभले होते। तर त्यावेळेचे बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य सर अस्किर्न पॅरी यांनी या शाळेंना आर्थिक मदत दिली होती। तर 16 ऑक्टोबर 1851 रोजी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी या शाळेची तपासणी करून तसेच परीक्षा घेऊन या शाळेंना समाधानकारक असे शेरे दिले होते। तर 16 ऑक्टोबर 1851 रोजी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी या शाळेची तपासणी आणि परीक्षा घेऊन त्यांना समाधानकारक शेरे दिले होते। तर पुढे 16 नोव्हेंबर 1852 रोजी शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे म्हणजेच आताचे डेक्कन कॉलेजचे प्राचार्य मेजर थॉमस कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखालील पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सहकारी विद्यार्थ्यांकडून महात्मा फुले यांचा सत्कार करण्यात आला। 16 नोव्हेंबर 1852 रोजी महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर थॉमस कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले यांचा सत्कार करण्यात आला होता। तर विद्यार्थी मित्रो, अस्पृश्य व स्त्री शिक्षणासाठी ब्रिटिशांनी त्यांना दक्षिणा प्राइज फंडाद्वारे मदत केली होती। तर 1852 मध्ये त्यांनी पुणा लायब्ररीची स्थापना केली होती। कोणत्या तर पुणा लायब्ररीची महात्मा फुले यांनी 1852 रोजी स्थापना केली होती। तर दिनांक 5 फेब्रुवारी 1852 रोजी मुलींच्या शाळेस अनुदान मिळावे यासाठी त्यांनी गव्हर्नरला पत्रव्यवहार केला होता। महात्मा फुले यांच्या शाळेतील 14 वर्ष वयाच्या मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने मांग महारांच्या दुःखाविषयीचा सामाजिक निबंध लिहिला होता। तर महात्मा फुले यांच्या शाळेतील मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने
मांग महारांच्या दुःखाविषयीचा सामाजिक निबंध लिहिला होता. हा निबंध ज्ञानोदय मासिकात छापला होता. मुक्ता साळवेचा निबंध हा ज्ञानोदय मासिकामध्ये छापला गेला होता. पुढे महात्मा फुले यांनी 10 सप्टेंबर 1853 रोजी मांग महार लोकांना विद्या शिकवण्यासाठी मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. तर महात्मा फुले यांनी मांग महार या दलित समाजातील लोकांना शिकवण्यासाठी मांग महार लोकांना विद्या शिकवण्यासाठी मंडळी या नावाची संस्था 10 सप्टेंबर 1853 रोजी स्थापन केली होती. तर पुढे महात्मा फुले यांनी 1854 मध्ये पुण्यातील कॉर्टिश मिशनरी स्कूल मध्ये अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती. तर पुढे 1855 मध्ये त्यांनी पुण्यामध्ये प्रौढांसाठी असलेली पहिलीच रात्रशाळा चालू केली होती. तर महात्मा फुले यांनी 1855 मध्ये पुण्यातील प्रौढांसाठीची पहिलीच रात्रशाळा चालू केली होती. पुढे 25 जुलै 1856 रोजी पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी त्यांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तर 25 जुलै 1856 रोजी पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी महात्मा फुले यांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांना मारण्यासाठी नामदेव शेंडे आणि धोंडीबा कुंभार हे 2 मारेकरी पाठवले होते. तर महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रभावित होऊन त्यांना मारण्यासाठी आलेले मारेकरी नामदेव शेंडे आणि धोंडीबा कुंभार यांचे मन परिवर्तित झाले व ते पुढे महात्मा फुले यांचे कट्टर अनुयायी बनले होते. पुढे 1 नोव्हेंबर 1854 रोजी महात्मा फुले यांनी अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली होती. तर फुले यांनी अनाथ बालिका आश्रमाची स्थापना 1 नोव्हेंबर 1856 रोजी केली होती. तर त्यांनी 28 जुलै 1863 रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना पुणे येथे आपल्या राहत्या घरीच केली होती. तर त्यांनी 1863 मध्ये पुणे येथे आपल्या राहत्याच घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. हे प्रतिबंधक ग्रह अशा प्रकारचे भारतातील पहिलेच ग्रह होते. या बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची जबाबदारी महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर दिली होती. या प्रतिबंधक ग्रहात विधवा स्त्रियांची बाळंतपणे स्वतः सावित्रीबाई फुले करत होत्या. तर पुढे 8 मार्च 1864 मध्ये पुण्याच्या गोखले बागेत महात्मा फुले यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला. तर 8 मार्च 1864 मध्ये पुण्याच्या गोखले बागेत त्यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला. ही एक क्रांतिकारक घटना होती. तर महात्मा फुले यांनी पुढे 1865 मध्ये विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी तळेगाव नमढरे आणि ओतूर येथे नाभिकांचा संप घडवला. तर 1865 मध्ये त्यांनी केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी तळेगाव नमढरे आणि ओतूर येथे नाभिकांचा संप घडवला होता. तर पुढे 1865 मध्ये त्यांनी तुकाराम तात्या पडवळकर कृत जातीभेद विवेकसार या ग्रंथाच्या 2ऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केले. तर तुकाराम तात्या पडवळकर यांनी जातीभेद विवेकसार असे पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकाच्या 3य आवृत्तीचे 1865 मध्ये महात्मा फुले यांनी प्रकाशन केले. तर पुढे 1865 मध्ये काशीबाई नातू या ब्राह्मण स्त्रीने बालहत्या प्रतिबंधक गृहात एका मुलाला जन्म दिला होता. पुढे या मुलाला 1873 मध्ये फुले दाम्पत्य यांनी दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत असे ठेवले होते. 1865 मध्ये काशीबाई नातू या ब्राह्मण स्त्रीला बालहत्या प्रतिबंधक गृहात एका मुलाला जन्म दिला होता. तर या मुलाला पुढे 1873 मध्ये फुले दाम्पत्य यांनी दत्तक घेतले होते. तर या मुलाचे नाव त्यांनी यशवंत असे ठेवले होते. तर पुढे 1868 मध्ये त्यांनी स्वतःच्या घराचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी सुरू केला होता. तर 1867 मध्ये त्यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा शोध लावून त्याचा जीर्णोद्धार केला होता. तसेच त्यांनी मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर 908 ओळींचा पोवाडा लिहिला होता व त्या पोवाड्यात स्वतःला कुळवाडी भूषण असे त्यांनी संबोधले होते. तर महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीस्थळाचा शोध लावून त्याचा जीर्णोद्धार केला होता व शिवजयंती करण्यास त्यांनी प्रारंभ केला होता. तसेच त्यांनी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर 908 ओळींचा पोवाडा लिहिला होता. या पोवाड्यात त्यांनी स्वतःला कुळवाडी भूषण असे संबोधले होते. पुढे 1873 मध्ये त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाविषयी माहिती घेणार आहोत. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी केली होती. 24 सप्टेंबर 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या समाजाचे ब्रीद वाक्य होते, सर्व साक्षी जगतपती त्याशी नकोशी मध्यस्थी. तर त्यांचा मूर्तीपूजेवर अजिबात विश्वास नव्हता. त्यांचे असे मत होते की देवाची पूजा करण्यासाठी त्यांना मध्यस्थीची गरज नाही. या संस्थेचा उद्देश होता स्त्री आणि शूद्रांना साक्षर करून त्यांना ब्राह्मणाच्या पिळवणुकीतून सोडवणे. हा सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश होता. तर सत्यशोधक समाजाच्या चळवळीमध्ये तयार झालेल्या ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता. तर पुढे 25 डिसेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाच्या वतीने पहिला सत्यशोधकी विवाह सीताराम गबाजी आल्हाट आणि राधाबाई ज्ञानोबा निंबाळकर यांच्यामध्ये पार पडला. तर पुढे दुसरा विवाह 7 मे 1874 रोजी ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे आणि काशीबाई नारायण शिंदे यांचा पार पडलेला होता. तर सत्यशोधक समाजाच्या वतीने हे 2 विवाह सत्यशोधकी पद्धतीने पार पडले होते. तर 5 सप्टेंबर 1874 रोजी महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यामध्ये काढलेल्या स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. तसेच त्यांनी या मिरवणुकीला संरक्षण देखील दिले होते. तर स्वामी दयानंद सरस्वती यांच्या वेदांकडे परत चला या मतांचा ज्योतिबांनी विरोध केला होता. तरी सुद्धा स्वामी दयानंद सरस्वती यांच्या पुण्यातील मिरवणुकीला त्यांनी संरक्षण दिले होते. तर पुढे 1875 मध्ये अहमदनगर व जुन्नर पुणे येथील सावकारशाही विरुद्ध ज्योतिबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी खतफोडीचे बंड केले होते. तर 1876 मध्ये त्यांनी पुणे येथे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी स्थापन केली होती. 1876 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी स्थापन केली होती. या कंपनी मार्फत त्यांनी खडकवासला तलाव आणि पुणे सातारा रोडवरील कात्रजचा बोगदा या कंपनी मार्फत बांधून घेतला होता. कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीद्वारे त्यांनी खडकवासला तलाव आणि पुणे सातारा रोडवरील कात्रजचा बोगदा बांधून घेतला होता. तर पुढे 1877 मध्ये त्यांनी दुष्काळ निवारणासंबंधी उपाययोजना करण्यासाठी गव्हर्नरला विनंती पत्र पाठवले होते. तसेच पुढे 1877 मध्ये त्यांनी धनकवडी येथे दुष्काळ पीडितांसाठी कॅम्प उभारले होते. तसेच त्यांनी व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची देखील स्थापना केली होती. 1877 मध्ये महात्मा फुले यांनी व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केली होती. तसेच त्यांनी धनकवडी येथे दुष्काळ पीडितांसाठी कॅम्प देखील उभारले होते. तर ज्योतिबा फुले हे 1876 ते 1882 मध्ये पुणे नगर परिषदेचे सदस्य होते. 1876 ते 1882 मध्ये पुणे नगर परिषदेचे ज्योतिबा फुले सदस्य होते. 18 जुलै 1880 मध्ये दारूची दुकाने उघडण्यास सरकारने नवे परवाने देऊ नये म्हणून त्यांनी गव्हर्नरला पत्र लिहिले होते. तर 30 नोव्हेंबर 1880 रोजी गव्हर्नर लॉर्ड रिपन याला मानपत्र देऊन त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्याचा प्रस्ताव पुणे नगरपालिकेत मांडला होता. या प्रस्तावाला ज्योतिबा फुले यांनी विरोध दर्शवला होता. तर ज्योतिबा फुले या प्रस्तावाला एकूण 22 सदस्यांपैकी विरोध दर्शवणारे एकटेच होते. तसेच त्यांनी जमा झालेला पैसा विद्यादानाच्या कार्यासाठी लावावा असे सुचवले होते. त्यांनी लॉर्ड रिपन याला मानपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला 22 सदस्यांपैकी फक्त ज्योतिबा फुले यांनीच विरोध दर्शवला होता.
तसेच हा पैसा त्यांनी विद्यादानाच्या कार्यासाठी लावावा असे देखील सुचवले होते. यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. पुढे 1877 मध्ये कृष्णराव भालेकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रेरणेने दीनबंधू नावाचे साप्ताहिक पुणे येथून सुरू केले. कृष्णराव भालेकर यांनी 1877 मध्ये महात्मा फुले यांच्या प्रेरणेने दीनबंधू हे साप्ताहिक पुणे येथून सुरू केले. तर पुढे 1880 मध्ये भारतातील पहिली मजूर संघटना बॉम्बे हँडमिल असोसिएशनची स्थापना महात्मा फुले यांच्या सहकार्य आणि प्रोत्साहनाने नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली. तर बॉम्बे हँडमिल असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी महात्मा फुले यांच्या सहकार्य आणि प्रेरणेने 1880 मध्ये केली. पुढे 19 ऑक्टोबर 1882 रोजी फुले यांनी शिक्षणासाठी नेमलेल्या हंटर आयोगासमोर साक्ष दिली. त्यांनी यात प्राथमिक शिक्षणावर भर दिला होता. त्यांनी दिलेल्या साक्ष्यामध्ये प्राथमिक शिक्षणावर भर देऊन त्यांनी 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे अशी त्यांनी विनंती केली होती. महात्मा फुले यांनी हंटर आयोगाला दिलेल्या साक्षीमध्ये प्राथमिक शिक्षण 12 वर्षाखालील मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे करावे अशी त्यांनी विनंती केली होती. पुढे 1882 मध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांची बर्वे प्रकरणातून डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांचा मुंबई येथे त्यांनी जाहीर सत्कार केला होता. 1882 मध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांची बर्वे प्रकरणातून डोंगरीच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. सुटका झाल्यानंतर मुंबई येथे त्यांचा महात्मा फुले यांनी जाहीर सत्कार केला होता. तर पुढे 2 मार्च 1888 मध्ये राजपुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट च्या पुणे येथील सत्कार समारंभात शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्याच्या आवेशात ते उपस्थित राहिले होते. तर ड्यूक ऑफ कॅनॉट याच्या सत्कार समारंभात पुणे येथे त्यांनी शेतकऱ्याच्या वेशात उपस्थित राहिले होते. तर 11 मे 1888 मध्ये मुंबई येथील भायखळ्यातील मांडवी कोळीवाड्यात रघुनाथ महाराज सभागृहात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. तर मुंबईतील भायखळ्यातील मांडवी कोळीवाडा येथील रघुनाथ महाराज सभागृहात महात्मा फुले यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. तर या सत्कार समारंभात राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते फुले यांना महात्मा ही पदवी देऊन गौरवण्यात आले होते. त्यांना ही पदवी वयाच्या हिरक महोत्सवी समारंभात मोठ्या सन्मानाने प्रदान करण्यात आली होती. तर महात्मा फुले यांना मांडवी कोळीवाडा येथे झालेल्या सत्कार समारंभामध्ये राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी मोठ्या सन्मानाने प्रदान करण्यात आली होती. तर महात्मा फुले यांनी 4 फेब्रुवारी 1889 मध्ये आपला मुलगा यशवंत याचा विवाह सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने लक्ष्मी उर्फ राधाबाई ज्ञानोबा ससाने या मुलीशी लावून दिला. लक्ष्मी उर्फ राधाबाई ज्ञानोबा ससाने या मुलीशी आपला मुलगा यशवंत याचा विवाह सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने भटाशिवाय लावून दिला. तर पुढे डिसेंबर 1889 मध्ये त्यांनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात शेतकऱ्याचा 30 फूट उंचीचा पुतळा उभा करून राष्ट्रीय सभेला विरोध केला. त्यांचे असे मत होते की राष्ट्रीय सभेत शेतकऱ्यांचे कोणतेही प्रतिनिधित्व नाही आहे, ते केवळ काही मुठभर लोकांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय सभेला विरोध दर्शवला होता. तर 18 नोव्हेंबर 1890 मध्ये शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजता अर्धांगवायूच्या व्याधीने पुणे येथे महात्मा फुले यांचे निधन झाले. तर 28 नोव्हेंबर 1890 मध्ये पुणे येथे महात्मा फुले यांचे अर्धांगवायूच्या दीर्घ व्याधीने पुणे येथे निधन झाले. तर आता आपण महात्मा फुले यांच्या ग्रंथसंपदेविषयी माहिती घेणार आहोत. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये पहिला ग्रंथ आहे तृतीय रत्न. हे ज्योतिबांचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते. ज्योतिबांचे हे पहिलेच पुस्तक, तसेच ते मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हा संदेश त्यांनी आपल्या तृतीय रत्न या ग्रंथाद्वारे दिला होता. तर पुढे महात्मा फुले यांनी पोवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा हा पोवाडा मुंबई येथे लिहिला होता.
तर हा पोवाडा शुद्ध करण्यास त्यांना बाबा पदमनजी यांचे सहकार्य लाभले होते. तर बाबा पदमनजी यांनी हा पोवाडा शुद्ध करण्यास महात्मा फुले यांना सहकार्य केले होते. या पोवाड्यात त्यांनी स्वतःला कुळवाडी भूषण या नावाने संबोधले होते. तर त्यांनी पुढे लिहिलेले पुस्तक आहे पोवाडा विद्याकाठातील पंतोजी. तर हा पोवाडा बाबा पदमनजी यांच्या सत्यदीपिका मासिकात 1869च्या अंकात प्रकाशित करण्यात आला होता. तर महात्मा फुले यांचे पुढील पुस्तक आहे गुलामगिरी. हे पुस्तक त्यांनी अमेरिकेतील निग्रो गुलामांना अर्पण केले होते. तर त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रो गुलामांना अर्पित केला होता. तर महात्मा फुले यांचे पुढील पुस्तक आहे ब्राह्मणांचे कसब. तर सत्यदीपिका करते बाबा पदमनजी यांनी या पुस्तकाला अभिप्राय लिहिला होता. तर ब्राह्मणांचे कसब या पुस्तकाला सत्यदीपिका करते बाबा पदमनजी यांनी अभिप्राय लिहिला होता. तर त्यांचे पुढील पुस्तक आहे शेतकऱ्याचा आसू. या 5 भागात लिहिलेल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्याच्या दुःखाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यांनी शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकात शेतकऱ्याच्या दुःखाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यांची पुढील पुस्तक आहे सत्यशोधक समाज हकीकत व निबंध, हंटर कमिशन समोरील निवेदन, सत्सार म्हणजे द इसेन्स ऑफ ट्रूथ, अस्पृश्यांची कैफियत, अखंड आदी काव्य रचना, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके आहेत. यातील सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मरणानंतर प्रकाशित झाला होता. तर ही झाली महात्मा फुले यांची साहित्य संपदा. आता आपण महात्मा फुले यांच्याविषयी कोणकोणत्या व्यक्तींनी शब्द गौरव केला होता याविषयी आता माहिती घेऊ. तर आता आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी कोणकोणत्या थोर व्यक्तींनी शब्द गौरव काढले होते त्याच्याविषयी आता माहिती पाहू. तर महात्मा फुले यांना महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे आद्यजनक तसेच आधुनिक महाराष्ट्राचे पहिले समाज क्रांतिकारक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गौरवले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे आद्यजनक तसेच आधुनिक महाराष्ट्राचे पहिले समाज क्रांतिकारक असे गौरवले होते. तर महाराज सयाजी गायकवाड यांनी त्यांना हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन असे गौरवले होते. तर वीरा शिंदे यांनी त्यांच्याबद्दल आद्य दलितोद्धारक, पतितांचा पालनहार, रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्युनिस्ट असे शब्द गौरव काढले होते. तर वीरा शिंदे यांनी आद्य दलितोद्धारक, पतितांचा पालनहार आणि रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्युनिस्ट असे शब्द गौरव काढले होते. तर पुढे पंडितनाथ पाटील यांनी महाराष्ट्रातील पहिला सोशलिस्ट म्हणून महात्मा फुले यांचा गौरव केला होता. तर महाराष्ट्रातील कार्ल मार्क्स म्हणून माधवराव बागर यांनी महात्मा फुले यांचा गौरव केला होता. माधवराव बागर यांनी त्यांना कार्ल मार्क्स असे संबोधले होते. तर महात्मा गांधी यांनी खरा महात्मा मी नसून ज्योतिबा फुलेच हे खरे महात्मे आहे असे म्हणले होते. तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी त्यांच्यावर शूद्र जगद्गुरु, शूद्र धर्म संस्थापक अशी उपहासात्मक टीका सुद्धा केली होती. राजर्षी शाहू महाराज यांनी महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे संबोधले होते. तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून राजर्षी शाहू महाराज यांनी महात्मा फुले यांना संबोधले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार असे गौरवले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांचा आधुनिक भारताचे थोर शिल्पकार असा शब्द गौरव केला होता. तर विद्यार्थी मित्र, ही झाली महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माहिती. तर या लेक्चर सिरीज मध्ये आपण पुढील लेक्चर मध्ये आणखी काही समाज सुधारकांविषयी माहिती पाहणार आहोत. तर आपण आमच्या सारथी अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या लेक्चरच्या नोट्स मिळवण्यासाठी आमच्या सारथी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन व्हा. आमच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्र, चला भेटूया पुढील लेक्चर मध्ये. धन्यवाद.